68 तुडे. पुढची 12 नंबर, नंबर 2 सरोड शाहूवाडी. त्याच्यावर सही झाली ना. पुढची 13 नंबरची चिठ्ठी आहे. नंबर 51, गट नंबर 51, कसबा वाळवे, राधानगरी. चौदा नंबरची पुढची चिठ्ठी आहे. गट क्रमांक 56, आकुर्डे, बुदरगड. पुढची 15 नंबरची चिठ्ठी आहे ही. गट क्रमांक 10, कळे, पन्हाळा. एकच घ्या. गट क्रमांक ही 16 नंबरची चिठ्ठी आहे. गट क्रमांक 38, मूडशिंगी, करवीर. सतरा नंबरची चिठ्ठी आहे. गट क्रमांक 32, म्हाकवे, कागल. सतरा झालं. 18 नंबरची ही चिठ्ठी आहे. नामाप्रची शेवटची चिठ्ठी आहे. गट क्रमांक 3, बांबवडे, शाहूवाडी. पटापसा काढ मोजायला. अशा प्रकारे सर्वांनी शांत राहायचं आहे. अशा प्रकारे जी प्रोसेस आपण सांगितलेली होती, प्रोसेस मधला पहिला टप्पा होता आरक्षण निश्चित करणं. आपापसात चर्चा करायची नाही. पहिला जो टप्पा होता आरक्षण निश्चित करणं, नियमानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचं आरक्षण, ज्या 10 चिठ्ठ्या होत्या त्या वेगळ्या आपण काढलेल्या होत्या. उर्वरित 58 मधून 18 चिठ्ठ्या ज्या नामाप्रच्या काढायच्या होत्या त्या आपण वेगळ्या काढलेल्या आहेत. उर्वरित जे गट आहेत ते आता सर्वसाधारण म्हणून उर्वरित जे 40 राहिलेले आहेत ते सर्वसाधारण झालेले आहेत. आता पुढची प्रक्रिया आहे ती आपण आता सुरू करणार आहे. त्यापूर्वी जे नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरता निश्चित झालेले गट परत एकदा तुम्हाला वाचून दाखवले जातील. मी गट वाचून दाखवेन त्या पद्धतीने चिठ्ठ्या दाखवल्या जातील. 34 पासून पहिले आहे 34 कापशी कागल. दुसरी आहे 30 सिद्धनेरली कागल. 3 नंबर यड्राव. 4 नंबर 23 उदगाव.
5 नंबर 15 शिरोली पुलाची, 6 नंबर गट नंबर 9 कोतोली, नंबर 7 गट नंबर 66 मानगाव, नंबर 8 गट नंबर 35 शिये, नंबर 9 गट नंबर 60 कसबा नूल, नंबर 10 गट नंबर 11 घुनकी, नंबर 11 गट क्रमांक 68 तुडिये, नंबर 12 गट क्रमांक 2 सरूड, नंबर 13 गट क्रमांक 51 कसबा वाळवे, नंबर 14 गट क्रमांक 56 आकुर्डे, नंबर 15 गट क्रमांक 10 कळे, नंबर 16 गट क्रमांक 38 मुडशिंगी, नंबर 17 गट क्रमांक 32 म्हाकवे आणि नंबर 18 गट क्रमांक 3 बांबवडे. ह्या सर्व आम्ही चिठ्ठ्या जशा येतील तशा नोट केलेल्या आहेत, ते वाचून आणि तुम्हाला त्या चिठ्ठ्या सर्व दाखवलेल्या आहेत. आता याच्या पुढची 40 फक्त मोजा लागते. 40 एकदम परत एकदा सर्वांच्या खात्रीसाठी सुरुवातीला आपण अनुसूचित जातीच्या 9, अनुसूचित जमातीच्या 10 आणि आता 18 नागरिकांच्या मागास प्रवर्ग असं 10 अधिक 18 28 चिठ्ठ्या बाजूला काढलेल्या आहेत. उर्वरित चिठ्ठ्या 40 आहेत. ही आपल्यासमोरच मोजून खात्री करू आणि त्यानंतर महिला आरक्षण सोडत काढण्याची प्रक्रिया आपण सुरू करणार. या जशा गाड्या घातलेल्या आहेत तशाच आपण ठेवणार. परत महिला आरक्षणासाठी याचा उपयोग होणार आहे. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 आणि 40. ते खाली आहे पहा. ही फाईल तिथेच ठेवा. ही 40ची जी फाईल आहे ते आपण इथेच समोर ठेवतोय. या उर्वरित 40 आहेत. आता पुढची प्रक्रिया आहे ती महिलांची सोडत. त्यामध्ये आपण अनुसूचित जातीपासून सुरुवात करणार. अनुसूचित जातीच्या 9 चिठ्ठ्या ज्या सर्वप्रथम आपण वेगळ्या ठेवलेल्या होत्या, आता त्याच्या गड्या घालून आपण आता परत एकदा मी प्रोसेस सांगतो. पुढे आपण काय करणार आहे. आरक्षण आपलं जातनिहाय आरक्षण निश्चित झालेलं आहे. त्याच्या पुढे महिला आरक्षण निश्चित करताना पहिल्यांदा अनुसूचित जाती, नंतर अनुसूचित जमाती, नंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि नंतर सर्वसाधारण, या क्रमाने आपण महिला आरक्षण काढणार आहे. पहिल्यांदा अनुसूचित जाती. अनुसूचित जातीचे जे आपले 9 जे गट होते ते परत एकदा मी वाचून दाखवेन. त्या चिठ्ठ्या करून परत आपण या बॉक्समध्ये टाकणार आणि त्याच्यातून जे आपल्याला ज्या काढायच्या आहेत त्या आपण चिठ्ठ्या काढणार. गट क्रमांक पहिला अनुसूचित जातीतला आहे 12, गट क्रमांक 12 भादोले. ते आणून पाहायच्यात काय नाही बरं का आता आतमध्ये. हे बघितलंय सर्वांनी. आतापर्यंतच्या प्रोसेस बाबत कोणाला काय विचारायचं आहे का, काय आक्षेप आहे का? टाक ना आता. हां ठीक आहे. दुसरी आहे गट क्रमांक 14 आळते. अगोदरच आम्ही आपल्याला अनुसूचित जातीतले गट सांगितलेले होते. आता तेच गट
चिठ्ठ्या करून आपण महिला आरक्षण निश्चितीसाठी बॉक्समध्ये टाकत आहे. गट क्रमांक 16 तिसरी आहे. गट क्रमांक 16 रुकडी. चौथा गट आहे गट क्रमांक 17 रुई. पाचवा गट आहे गट क्रमांक 19 कबनूर. चालू आहे ना. पुढचा 6वा गट आहे गट क्रमांक 20 पट्टणकोडोली. पुढचा 7वा गट आहे गट क्रमांक 22 दानोळी. पुढचा 8वा गट आहे गट क्रमांक 27 अब्दुल्लाट. आणि अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला शेवटचा 9वा गट गट क्रमांक 29 कसबा सांगाव. अनुसूचित जातीसाठी 9 गट आहेत ते आरक्षित आहेत. आपल्या सूत्रानुसार 50% म्हणजे 9चे 50% 4.5 होतात. 0.5चं पुढे कन्वर्ट होतो असे 5 चिठ्ठे आपण याच्यातून काढणार ज्या महिलांसाठी अनुसूचित जातीसाठी आरक्षित होतील. सर्वांना क्लॅरिटी आहे तेपर्यंत. त्याच्यातून 5 चिठ्ठे आपण काढणार त्या महिलांसाठी राहतील, इतर सर्वसाधारणसाठी राहतील. हाताने पण आलोय का. हाताने आलो होतो. एक मिनिट मिक्स करा त्याच्यात. तुम्हाला जी काढायची ती काढा. ठीक आहे. प्रत्येक वेळी चिठ्ठी काढताना मिक्स करा म्हणजे सर्वांचा समाधान होईल. पहिली चिठ्ठी आहे अनुसूचित जाती महिलांकरता आरक्षित झालेली 22 दानोळी. महिला फक्त हजा तर आहेच ना. दुसरी आहे महिलांसाठी आरक्षित झालेली 12 बादोले हातकणंगले. एक मिनिट सांगितल्यावरती काढा. एक मिनिट तुम्हाला त्याच्यामध्ये जी कुठली काढायची ती काढा. मिक्स करा. ही तिसरी चिठ्ठी आहे. सत्तावीस अब्दुल्लाट. ही पुढची चिठ्ठी आहे 4थ्या नंबरची 14 आळते. ही महिला आरक्षणाची अनुसूचित जातीची ही शेवटची 5वी चिठ्ठी आहे. 29 कसबा सांगाव. अनुसूचित जातीकरता जे 9 आरक्षित निवडणूक विभाग होते त्याच्यामधून 5 महिलांकरता आरक्षित झालेले निवडणूक विभाग आता आपल्याकडून अंतिम झालेले आहेत. उर्वरित आता त्यामध्ये 4 चिठ्ठ्या आहेत. 5 चिठ्ठ्या बाहेर आलेल्या आहेत. पहिला गट आहे 22 दानोळी अनुसूचित जाती महिला. दुसरा गट 12 भादोले. तिसरा गट
27 अब्दुल लाट, चौथा गट 14 आळते आणि पाचवा गट 29 कसबा सांगाव. याच्या उर्वरित जे गट आहेत ते 4 काढ. स्वप्नील चिठ्ठ्या पण ओपन कर काढून. चिठ्ठे ओपन करून काढा. हां वाचायला. याच्यातून राहिलेले जे गट आहेत ते सुद्धा आम्ही वाचून दाखवतो. 20 पट्टण कोडोली जे महिलांसाठी आरक्षित नसलेले अनुसूचित जातीचे गट. 19 कबनूर, झाले 17 रुई, शेवटचा 16 रुकडी. आतापर्यंत आपली अनुसूचित जाती प्रवर्गाची पूर्ण प्रक्रिया आपली झालेली आहे. अनुसूचित जातीसाठी 9 जे गट आरक्षित होते त्यामधले 5 जे गट महिलांसाठी निश्चित करायचे होते ती प्रक्रिया झालेली आहे. त्याच्या पुढचा टप्पा महिला आरक्षणाचा अनुसूचित जमाती महिलांची सोडत. आता जसं आपल्याला सांगितलं तसं अनुसूचित जमातीकरता एक जी आरक्षित जागा ठेवायची होती ती आरक्षित जागा निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने 25 नांनी हा निवडणूक विभाग त्यासाठी आरक्षित झालेला आहे. माननीय राज्य निवडणूक आयोग यांचं जे मार्गदर्शन पत्र जे प्राप्त झालेलं आहे 7 ऑक्टोबर 2025ला, कारण STसाठी अनुसूचित जमातीसाठी एक गट निश्चित झालेला असताना त्या एक गटामधून महिला आरक्षण कसं निश्चित करायचं याचं मार्गदर्शन बऱ्याच जिल्ह्यांनी आणि आपल्या जिल्ह्याने सुद्धा आयोगाला विचारलेलं होतं. त्याचं मार्गदर्शन आयोगाने 7 ऑक्टोबरच्या पत्राद्वारे हे मार्गदर्शन दिलेलं आहे. आणि त्या पत्रामध्ये ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग या प्रवर्गासाठी एकच जागा देय असेल. जर जागा एकपेक्षा जास्त असते, 2 जागा असत्या तर 2 पैकी 1 आपण ठेवली असती आणि त्याची सोडत काढली असती. या केसमध्ये एकच जागा आहे. कुठल्याही प्रवर्गासाठी जर एकच जागा असेल तर महिला आरक्षण कसं निश्चित करायचं याचं जे मार्गदर्शन मागवलेलं होतं त्याचं उत्तर 7 ऑक्टोबरला जे आलेलं आहे त्यानुसार प्रवर्गासाठी एकच जागा देय असेल व मागील निवडणुकीमध्ये ती जागा त्या प्रवर्गातील महिलेकरता आरक्षित असेल तर या निवडणुकीत ती जागा त्या प्रवर्गातील महिलेकरता आरक्षित होणार नाही. याचप्रमाणे जर मागील निवडणुकीत ती जागा त्या प्रवर्गातील महिलेकरता आरक्षित नसेल तर या निवडणुकीत ती जागा त्या प्रवर्गातील महिलेकरता आरक्षित होईल. मात्र प्रथमच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी एकच पद जर अनुज्ञेय होत असेल तर ते महिलांकरता आरक्षित राहील किंवा कसे हे सोडतीने निश्चित करण्यात यावे. आपलं हे जे पद आहे ते प्रथमच नाही, 16ला अनुसूचित जमातीकरता महिलाकरता आपलं जे पद आहे ते पद आरक्षित होतं. अनुसूचित जमातीकरता आरक्षित होतं. त्यामुळे शासनाच्या पुरुष जमातीला होतो, अनुसूचित जातीला नव्हतं, नाही जमातीला होतं. मागची जी आपली निवडणूक झालेली आहे 2016ला अनुसूचित जमातीकरता हे पद आरक्षित होतं, म्हणजे महिलासाठी हे पद आरक्षित नव्हतं. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार एक जर पहिल्यांदा हे पद आरक्षित होत असेल तर चिठ्ठी टाकायची आहे. आपल्याला ST पद आहे ते मागच्या वर्षी सुद्धा एक आरक्षित होतं, त्यामुळे पहिल्यांदाच ST पद आलं अशी परिस्थिती नाही. जर पहिल्यांदाही एकच पद असेल, आताही एकच पद असेल तर मागच्या निवडणुकीमध्ये महिलेला आरक्षित असेल तर ठेवायचं नाही, महिलेला आरक्षित नसेल तर आरक्षित ठेवायचं आहे. मागच्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जमातीचं जे आपलं जे पद होतं ते महिलेसाठी आरक्षित नव्हतं, त्यामुळे यावर्षी
या निवडणुकीमध्ये जे 25 नांदणी शिरोळ हे जे पद आहे ते आपण महिलांसाठी आरक्षित करण्यात येत आहे। निवडणूक आयोगाच्या 7/10च्या मार्गदर्शन पत्रानुसार आणि मागच्या वर्षीच्या आरक्षणाच्या प्रवर्गानुसार अनुसूचित जमातीचं जे पद आहे 25 नांदणी हे महिलांसाठी आरक्षित करण्यात येत आहे। कोणाला याबाबत काही शंका? 7 ऑक्टोबर कारण रूलमध्ये सांगितले की ही जी निवडणूक आहे हे रूल्स 2025च्या रूल्स प्रमाणे होईल, आरक्षण त्याप्रमाणे पहिल्यांदाच लागू होईल। हा एक मुद्दा असा होता की ते पत्र कॉन्ट्रॅक्टरी असल्यामुळे लेटर कॅनॉट बी ओव्हरलूक टू द प्रोव्हिजन। ठीक आहे, याच्याबद्दल आता मी हां एवढंच ऑब्जेक्शन आहे ना। आणि केले काय तर आता आपण जर बघितलं तर काय आपल्या ज्या जागांचे 68 आहेत आणि 50% आरक्षण करायला बरोबर त्याचा आपण निर्णय करू शकतो। आता 9 मधल्या 5 आल्या, 4.5 आल्यामुळे आपण 5 केल्या। आता 1 मध्ये जर आपण परत गेलो तर 6 झाल्या आणि जर बाकी 18 जागा द्यायच्या की 9 होणार आणि 40 पैकी 20 होणार आणि 50% आरक्षण जे आपण महिला ठेवायचे त्यासाठी आपण ती कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हिजन जे आहे ते सांगतो ना मी। अजून ते आम्ही सांगितलं नाही, त्याच्या अगोदर तुम्ही बोलताय। सर्वसाधारणचं आम्ही अजून सांगणार आहे। आता अनुसूचित जमातीचं आम्ही सांगितलं बरोबर, तर हे यांचं जे म्हणणं आहे की हे कॉन्ट्रॅडिक्टरी आहे। आयोगाने हे मार्गदर्शन दिलेलं आहे आणि हे मी क्लिअर करतो की 20 ऑगस्ट 25चा जो आपला रूल आहे तो रूल आहे तो गटाबाबत आरक्षण निश्चित करण्यासाठी आहे। 68 गटापैकी 9 अनुसूचित जातीचे, 1 अनुसूचित जमातीचं, 18 नागरिकांचं मागास प्रवर्ग हे गटासाठी निश्चित करत असताना ही निवडणूक पहिली निवडणूक समजण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे। त्या रूलनुसार, त्या नियमानुसार आणि त्या मार्गदर्शक सूचनेनुसार जे अनुसूचित जातीसाठी, अनुसूचित जमातीचं नामाप्रसाठी जे आरक्षण निश्चित करायचं आहे ते पहिली निवडणूक समजून त्या पद्धतीने अनुक्रमे 9, 1 आणि 18 पदं आपण आरक्षित केलेली आहेत। ही जी बाब आहे ती बाब जर मी सुरुवातीला सांगितलं कुठल्याही प्रवर्गासाठी जर 2 पदं आले, 3 पदं आले, 4 पदं आले किंवा जसं आता SC साठी अनुसूचित जातीसाठी 9 पदं होते तशी पदं आले तर आपण त्याचे अर्धे करतो आणि ते चिठ्ठ्या काढून आपण ठरवतो। 2 आले असते तर 1 चिठ्ठी काढून आपण ठरवलं असतं। आता इथे एकच पद आहे, एकच पद असल्यामुळे ते कसं काढावं, ते चिठ्ठी काढून करावं किंवा त्याला काय फॉर्म्युला लावावा, तर त्याच्यासाठी एक युनिफॉर्म सूचना पूर्ण राज्यभरामध्ये असणं गरजेचं होतं। आणि मी परत एकदा क्लिअर करतो की हे आपण प्रवर्ग निश्चितीशी कन्फ्यूज करू नये। प्रवर्ग निश्चितीसाठी पहिलीच निवडणूक समजून आपण जे काही 9 + 1 10 + 18 28 पदं आपण निश्चित केले आणि आयोगाने जे पत्र दिलेलं आहे 7/10चं त्याच्यामध्ये 4था जो मुद्दा आहे मी पूर्ण वाचून दाखवतो। उपरोक्त परिच्छेद 1 व 3.3 प्रकरणी असे कळवण्यात येते की महिलांना आरक्षण देणे ही बाब समांतर आरक्षणाखाली येत असल्याने हे समांतर आरक्षणाचा भाग आहे, हा प्रवर्ग निश्चितीचा भाग नाही। प्रवर्ग निश्चिती आहे त्या रूलनुसार 2025च्या रूलनुसार पहिलं आरक्षण समजून आपण प्रवर्ग निश्चित केलेला आहे। याबाबत आम्ही VC मध्ये विचारलेलं होतं आणि यामध्ये क्लॅरिटी आयोगाने दिलेली आहे। हे पत्र देण्याचं कारण एकच की काही जिल्ह्यामध्ये वेगळा नियम किंवा काही जिल्ह्यामध्ये वेगळा नियम लावू नये आणि ही बाब कुठे निदर्शनास येणार जिथे फक्त एकच पद आरक्षित झालेलं आहे कुठल्याही कॅटेगरीसाठी। यामध्ये काय म्हटले ते मी परत एकदा वाचून दाखवतो म्हणजे सगळ्यांच्या शंका निरसन होईल। उपरोक्त परिच्छेद 1 व 3.3 प्रकरणी असे कळवण्यात येते की महिलांना आरक्षण देणे ही बाब समांतर आरक्षणाखाली येत असल्याने ज्या जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये अनुसूचित जाती, फक्त अनुसूचित जमातीसाठीच नाही, हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी एकच जागा देय असेल व मागील निवडणुकीमध्ये ती जागा त्या प्रवर्गातील महिलेकरता आरक्षित असेल तर या निवडणुकीत ती जागा त्या प्रवर्गातील महिलेकरता आरक्षित होणार नाही। याचप्रमाणे जर मागील निवडणुकीत ती जागा त्या प्रवर्गातील महिलेकरता आरक्षित नसेल तर या निवडणुकीत ती जागा त्या प्रवर्गातील महिलेकरता आरक्षित होईल। मात्र प्रथमच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकच पद जर अनुज्ञेय होत असेल तर ते महिलांकरता आरक्षित राहील किंवा कसे सोडतीने निश्चित करण्यात यावे। यातला मात्र नंतरचा जो भाग आहे त्यामध्ये आपण येत नाही, कारण मागच्या वर्षी अब्दुल लाट हे पद अनुसूचित जमातीसाठी एकच पद होतं, अब्दुल लाटसाठी होतं, त्यामुळे मात्रच्या पुढे आपण येत नाही। पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपण येतो आणि पहिल्या पॅरेग्राफमधला शेवटचा मुद्दा, जर मागील निवडणुकीत ती जागा त्या प्रवर्गातील महिलेकरता आरक्षित नसेल तर या निवडणुकीत ती जागा त्या प्रवर्गातील महिलेकरता आरक्षित होईल। त्यानुसार 25 नांदणी हे अनुसूचित
जमातीचं पद महिलेकरता आरक्षित म्हणून आपण निश्चित करत आहे. आता याच्या पुढे आपण जाणार आहे. सर्वांनी इथेपर्यंत क्लॅरिटी आहे? ठीक. आता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला आरक्षण आपलं झालेलं आहे. यानंतर पुढचा टप्पा नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग. नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरता आपल्या समोरच 9 आणि 1 10 हे सोडून 58 पदामधल्या 58 गटामधल्या 40 चिठ्ठ्या आपण 40 चिठ्ठ्यामधून 58 मधून 18 चिठ्ठ्या आपण काढलेल्या होत्या. 18 चिठ्ठ्या नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या वेगळ्या फाईलमध्ये आपण या ठेवलेल्या होत्या. या 18 चिठ्ठ्या परत एकदा आम्ही आपल्याला वाचून दाखवणार. या परत चिठ्ठ्या या ठिकाणी आपण टाकणार आणि यामधून 9 जे आपल्याला महिलांसाठी आरक्षण निश्चित करायचे त्या चिठ्ठ्या आपण काढणार. नागरिकांचा मागास प्रवर्ग पहिला गट आहे. गट क्रमांक 34 कापशी. कृपया आपापसामध्ये चर्चा नको. प्रोसेस चालू आहे तेव्हा जरी चर्चा नको, नंतर तुम्ही कन्फ्युजन करणार. तुम्हाला जेव्हा विचारतोय तुम्हाला काही शंका आहे का तेव्हा काय असेल तर विचारायचं. क्लॅरिटी आहे का विचारल्यानंतर क्लॅरिटी आहे असं म्हणून सांगताय. त्यामुळे आपापसात चर्चा करू नका. पहिला 34 कापशी झाला. दुसरा गट क्रमांक 30 सिद्धनेरली. तिसरा गट आहे गट क्रमांक 3 यड्राव 26 यड्राव. चौथा गट आहे गट क्रमांक 23 उदगाव. पाचवा गट आहे गट क्रमांक 15 शिरोली पुलाची. 15 शिरोली. सहावा गट आहे गट क्रमांक 9 कोतोली. सातवा गट आहे गट क्रमांक 66 मानगाव. आठवा गट आहे गट क्रमांक 35 शिये. नववा गट आहे गट क्रमांक 60 कसबा नूल. 10वा गट आहे गट क्रमांक 11 घुनकी. 11वा गट आहे गट क्रमांक 68 तुडिये. 12वा गट आहे गट क्रमांक 2 सरूड. 13वा गट आहे गट क्रमांक 51 कसबा वाळवे. 14वा गट आहे गट क्रमांक 56 आकुर्डे. 15वा गट आहे गट क्रमांक 10 कळे. 16वा गट आहे गट क्रमांक 38 मुडशिंगी. 17वा गट आहे गट क्रमांक 32 म्हाकवे. नामाप्रचा शेवटचा गट 18वा गट क्रमांक 3 बांबवडे. चला बेटा या परत. कमी राहणार तीन गाईडलाईन काढून नाही सर ती काढून ठेवा. तसं नाही सर त्यात महिलांना सर फक्त पण नाटक द्यायचे आपल्याला.
आता या ज्या 18 चिठ्ठ्या आहेत हाताने मिक्स करा. हाताने तुम्हाला जसे वाटतील तसे मिक्स करा आणि कुठलीही एक घ्या. यातली एक जी यामधल्या 9 आपल्याला चिठ्ठ्या काढायच्या आहेत. पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक 9 कोतोली. ही दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक 68 तुडिये. दिसतंय हे. दुसरी चिठ्ठी आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गट क्रमांक 68 तुडिये. आवाज येतोय? तिसरी चिठ्ठी आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सासष्ट मानगाव. मिक्स करा बेटा, हाताने मिक्स करा. स्टूल पाहिजे का त्यांना? हात पोचतोय ना? काढा एक. काढली. ही पुढची चौथी चिठ्ठी आहे गट क्रमांक 30 सिद्धनेरली. ही पाचवी चिठ्ठी आहे चौतीस कापशी. लिहिलं सही. सहावी चिठ्ठी आहे ही गट क्रमांक 10 कळे. सातवी चिठ्ठी आहे ही गट क्रमांक 11 घुनकी. आठवी चिठ्ठी आहे ही गट क्रमांक 56 आकुर्डे. सगळ्या घेतले का? ही 9वी चिठ्ठी आहे गट क्रमांक 26 यड्राव.
नागरिकांच्या मागास प्रवर्गाचं महिलांकरता निवडणूक विभाग आरक्षित करण्याची प्रोसेस आपली कृपया शांतता ठेवा. झालेली पुढे आहे. बघू नका, मागे जा. मागे जायचं असेल बाहेर तर कृपया पुढे येऊ नका, मागून जा बाहेर. ज्यांना कोणाला बाहेर जायचं बॅक साईडने बाहेर जा. कृपया पुढे कोणी येऊ नका, पुढे उघडणार नाही आपण. पण बंद करतात पाहिजे दोन्ही पण. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या जे काही निश्चित झालेले गट आहेत ते आम्ही वाचून दाखवतो. उलट पाठीमागे पहिले आहे कोतून, बरोबर आहे. ही वर झाली फक्त, हे बरोबर आहे, हे बरोबर. हे बरोबर. पहिले आहे गट क्रमांक 9 कोतोली. दुसरी आहे गट क्रमांक 68 तुडे. तिसरी आहे गट क्रमांक 66 मानगाव. चौथी आहे गट क्रमांक 33 सिद्धनेरली. पाचवी आहे गट क्रमांक 34 कापशी. सहावी आहे गट क्रमांक 10 कळे. सातवी आहे गट क्रमांक 11 घुनकी. आठवी आहे गट क्रमांक 56 आकुर्डे. आणि 9वी आहे गट क्रमांक 26 यड्राव. त्यात एक एक ओढून दे बेटा. तर हे ज्या राहिलेल्या चिठ्ठ्या आहेत त्या सुद्धा आपल्याला दाखवू. ज्या राहिलेल्या ज्या 9 चिठ्ठ्या आहेत चेक करा. एक मिनिट, हे झाल्यावर तुम्हाला विचारतो. या राहिलेल्या 9 चिठ्ठ्या बरोबर आहेत का, आपली परत एकदा खात्री होईल. गट क्रमांक 35 शिये करवीर. ज्या महिलांसाठी आरक्षित नसलेले गट जे राहिलेले आहेत ते आपण परत एकदा दाखवतोय. ते 9च आहेत का म्हणून, आणि उर्वरित आहेत ते आहेत का. गट क्रमांक 51 कसबा वाळवे. गट क्रमांक 3 बांबवडे. गट क्रमांक 32 माकवे. गट क्रमांक 23 उदगाव. गट क्रमांक 38 मुडशिंगी. गट क्रमांक 2 सरूड. गट क्रमांक 60 कसबा नूल. आणि गट क्रमांक 15 शिरोली पुलाची. आत्ता ज्या 9 शेवटी वाचून दाखवल्या त्या फक्त नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरता आरक्षित आहेत. याच्या अगोदर ज्या 9 ज्या आपण चिठ्ठ्या काढल्या त्या महिलांकरता आरक्षित झालेल्या आहेत. तुम्ही आता विचारू शकता. साहेब, एकंदरीत चंदगड तालुक्यामध्ये 4 जिल्हा परिषद मतदारसंघ आणि त्यापैकी 2 ओबीसी पडले. ओबीसी मध्ये दोन्ही महिला झाल्या. पुरुषांसाठी तिथं प्राधान्य नाही. सुरुवातीला आयोगाच्या गाईडलाईननुसार आरक्षण निश्चिती, महिला आरक्षण कसं निश्चित होणार आहे आपण सांगितलेलं होतं. जे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 18 ज्या चिठ्ठ्या आल्या त्याच्यामधल्या 9 चिठ्ठ्या आपल्या सर्वांसमोरच काढण्यात आलेल्या आहेत. हे सोडत पद्धतीने आहेत. त्यामुळे जे काय आलेले आहेत ते सोडत पद्धतीने आलेले ते आम्ही आपल्याला डिक्लेअर केलेलं आहे. आणि ते सोडत पद्धतीने आले त्या पद्धतीचं आरक्षण निश्चित होणार आहे. आत्तापर्यंतच्या प्रोसेसबद्दल कोणाला काय विचारायचं आहे? ठीक आहे. आता नामाप्रपर्यंत महिला आरक्षण निश्चित झालेलं आहे. आता सर्वसाधारण महिलांचं जे आरक्षण निश्चित करायचं आहे सांगतो मी. सांगतो. एकूण आरक्षण 50% एससीचं आहे आणि तसं महत्त्वाचं आहे. त्यांचा एकूण जागामधून एससी एसटी वजा झाले की ते वजा होतात. आयोगाच्या महिला आरक्षणाच्या ज्या सूचना आहेत तुमची शंका दूर होते. याच्यामध्ये सगळं सुस्पष्ट. एक मिनिट कृपया. राज्य निवडणूक आयोगाचं 1 ऑक्टोबर 2025चा जो आदेश आहे
ज्या आदेशानुसार आपण ही प्रक्रिया राबवत आहे, या आदेशातील मुद्दा क्रमांक 8 जो आहे महिलांचे आरक्षित प्रभाग निश्चित करणे, त्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये एकूण जागांच्या 50% जागा महिलांकरता आरक्षित ठेवणे आवश्यक असून महिलांच्या आरक्षणाचे वाटप सोडतीने करण्यात येईल. यामध्ये आपल्या एकूण 68 संख्या आहे. 68 पैकी 34 पदं आपल्याला 50% आरक्षण 34 पर्यंत पदं आपल्याला ठेवावी लागणार. यानंतर अनुसूचित जातीच्या महिलांकरता आरक्षित प्रभाग निश्चित करणे हा नियम 8.1 आहे. त्यामध्ये दिलेला आहे की पहिल्यांदा अनुसूचित जातीच्या महिलांकरता आरक्षित असलेल्या जागा निश्चित करण्यासाठी अनुसूचित जातीकरता आरक्षित झालेल्या निवडणूक विभाग सोडतीद्वारे आरक्षित करण्यात याव्यात. त्यानंतर अनुसूचित जमातीकरता सोडतीद्वारे जागा आरक्षित करण्यात याव्यात आणि त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरता सोडतीद्वारे जागा निश्चित करण्यात याव्यात. हा आपला क्रम आहे. आणि सर्वसाधारण महिलांकरता जागा निश्चित करणे हा नियम 8.4 आहे. नियम 8.4 नुसार सर्वसाधारण महिलांकरता आरक्षित असलेल्या जागा निश्चित करण्यासाठी एकूण जागांमधून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता आरक्षित झालेल्या जागा वगळल्यानंतर शिल्लक राहिलेल्या जागांमधून सर्वसाधारण महिला सोडतीने आरक्षित करण्यात याव्यात. आणि यामध्ये परत पुढे दिलेलं आहे, या ज्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नामाप्रच्या जागा वगळल्यानंतर शिल्लक राहिलेल्या जागांमधून सर्वसाधारण सोडतीद्वारे जागा आपल्याला निश्चित करायच्या आहेत. या प्रक्रियेनुसार सुरुवातीला आपण अनुसूचित जातीच्या 9 जागा होत्या. 9 मधल्या 4.5ने 5 झाल्या जागा. अनुसूचित जमातीकरता 1 जागा होती. 1 जागा जो काही तुम्हाला 7 ऑक्टोबरचा नियम वाचून दाखवला, आपल्याला कुठेही 0.5च्या पुढे गेल्यावर तो अपूर्णांक पुढे पूर्ण करायचा असतो. 1 जागा जी होती अनुसूचित जमातीसाठी 1 जागा होती. त्यामुळे 1 पैकी जागा कशी निश्चित करायची ते 7 ऑक्टोबरचं तुम्हाला मी वाचून दाखवलं, ते परत एकदा मी सांगतो. त्यानुसार ही 1 जागा अनुसूचित जमातीला झाली. नागरिकांचा मागास प्रवर्ग 18 पैकी अर्ध्या म्हणजे 9 त्या जागा बरोबर झाल्या. आता सर्वसाधारणसाठी 40 जागा आहेत. सर्वसाधारणसाठी 40 पैकी जागा निश्चित करण्याच्या अगोदर आपल्याला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग हे निश्चित करणं आवश्यक होतं. हे निश्चित करत असताना अनुसूचित जातीच्या 9च्या 4.5च्या 5 आपण ठेवल्या. नागरिकांच्या मागास प्रवर्ग 18च्या अर्ध्या 9 आपण ठेवल्या. अनुसूचित जमातीसाठी महिलांसाठी ठेवायचं का ते अनुसूचित जमाती म्हणूनच ठेवायचं याचं क्लॅरिफिकेशन आम्ही विचारलं. कुठल्याही प्रवर्गासाठी फक्त 1च जागा असेल तर त्यामध्ये काय करायचं ते 7 ऑक्टोबरला सांगितलेलं आहे. त्यामध्ये क्लिअरली हे सांगितलेलं आहे, जर अनुसूचित जमातीची 1 जागा आत्ता ठेवलेली आहे, ती जर प्रथमच 1 राहिली असतील तर ती डायरेक्टली महिलांसाठी राहिली असती. ती प्रथमच नाही. याच्या अगोदर सुद्धा 16च्या निवडणुकीला अनुसूचित जमातीसाठी 1 जागा होती. त्यामुळे दुसरं जे आयोगाने मार्गदर्शन दिलं, जर अनुसूचित जमातीसाठी या अगोदर पण जागा 1च असेल, आताही 1 असेल तर काय करायचं, तर अनुसूचित जमातीसाठी मागच्या निवडणुकीमध्ये जी 1 जागा होती ती महिलांसाठी ठेवली असेल तर आत्ता ती आरक्षित ठेवू नये. ती जागा जर महिलांसाठी ठेवली नसेल तर ती महिलांसाठी ठेवावी. त्या मार्गदर्शनानुसार 2016ला अनुसूचित जमातीची महिलांसाठी जागा आरक्षित नव्हती. जी 1 जागा होती अब्दुल लाटची ती महिलांसाठी आरक्षित नव्हती. त्यामुळे 1 अनुसूचित जमातीची जागा होती ती महिलांसाठी आरक्षित झाली. त्यामुळे अनुसूचित जातीच्या 5, अनुसूचित जमातीची 1, 6, नागरिकांचा मागासवर्ग 9 अशा 15 जागा आपल्या ऑलरेडी आरक्षित झाल्या. नियमानुसार आपल्याला 50% जागा आरक्षित ठेवता येतात, त्याच्यावरती जाता येत नाही. टोटल 68च्या अगेन्स्ट आपल्याला 34 जागा ठेवायच्या आहेत. 34 वजा 15 19 अशा सर्वसाधारणसाठी आपण 19 जागा आरक्षित ठेवणार. इथे आपण 50% असं करू शकत नाही, कारण अगोदर हे आरक्षण निश्चित करायचं आहे. आणि अनुसूचित जमातीसाठी मी अगोदरही सांगितलं, अनुसूचित जमातीसाठी 2 जागा असत्या तर हा प्रश्न आला नसता, किंवा कुठल्याही प्रवर्गासाठी 1 जागा आली असेल तर काय करायचं ते मार्गदर्शन जे दिलेलं आहे ते स्वयंस्पष्ट आहे. त्या मार्गदर्शनानुसार, आणि परत एकदा सांगतो, चक्राकारशी ते मार्गदर्शन कन्फ्यूज करायचं नाही. चक्राकार प्रवर्ग निश्चितीसाठी अशी बाब लक्षात येते म्हणून ते मार्गदर्शन आयोगाने दिलेलं आहे. आणि त्या मार्गदर्शनानुसार आता पुढचं आपण सर्वसाधारणसाठी ज्या महिलांसाठी जागा आरक्षित करायची ती प्रक्रिया सुरू करू. आता सांगितलं तसं सर्वसाधारणसाठी ज्या 40 जागा आहेत त्यापैकी 19 जागा महिलांसाठी आपण आरक्षित ठेवणार आहे. आता ती प्रक्रिया आपण सुरू करू. फक्त चिठ्ठ्या आहेत त्या पण चिठ्ठ्या खाली ठेवल्या आहेत तुमच्या समोर. चिठ्ठ्या बघून टाकूया. घ्या.
40च्या 40 चिठ्ठ्या आपण इथे ठेवलेल्या होत्या, आपल्या समोरच आहेत. दरला काय मोजून आता एक. त्या टाकल्या जातील. 2 3 4 सावकाश 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 आणि 40 फाईलमध्ये दाखवा काय आहे का. ही फाईल आपण 40ची समोरच ठेवलेली होती आणि त्याच्यामधल्या ज्या 40 चिठ्ठ्या होत्या त्या या ठिकाणी सर्वसाधारणच्या ज्या आहेत त्या टाकलेल्या आहेत. यामधून आता 19 चिठ्ठ्या आपण महिलांसाठी निश्चित करणार. एकदा तुम्ही पण फिरवून द्या वाटलं. परत एकदा राऊंड फिरवा. सर्वसाधारण महिलांसाठीची ही पहिली चिठ्ठी आहे. आवाज येतोय पाठीमागे. अठरा कोरोची. महिला लिहितो फक्त, सर्वसाधारण क्लिअर आहे. नाही सर लिहून टाका सपतला समयला समली. दुसरी चिठ्ठी आहे पन्नास कसबा तारळे. तिसरी चिठ्ठी आहे 67 कुदनूर. चंदगड खरदार जरा कुदनूर कुदनूर चंदगड. पुढची आहे चौथी चिठ्ठी आहे 41 कळंबे तर्फ ठाणे. पाचवी चिठ्ठी आहे 43 शिंगणापूर. चिठ्ठ्या कुठे 12 सहावी चिठ्ठी आहे 13 कुंभोज.
सातवी चिठ्ठी आहे त्रेसष्ट गिजवणे. आठवी चिठ्ठी आहे पुढची नंबर 8 येवलूज. नववी चिठ्ठी आहे तेहतीस चिखली कागल. दहावी चिठ्ठी आहे चोपन्न गारगोटी. अकरावी चिठ्ठी आहे पासष्ट आडकोर. चांगलं आहे ना, आरक्षण आहे मला. पुढची 12 नंबरची चिठ्ठी आहे आपापसात चर्चा करू नका. कृपया थांबा, आता थांबा. पास प्रक्रिया अजून चालू आहे. आपापसात चर्चा करू नका. ही 12 नंबरची चिठ्ठी आहे. एकतीस बोरवडे. अध्यक्ष आरक्षण सर्वसाधारण महिला आहे. पुढची आहे 13 नंबरची चिठ्ठी आहे. 13 नंबरची चिठ्ठी आहे नंबर 4 अंबर्डे. अंबर्डे शाहवाडी नाव बदलले आता. चौदावी चिठ्ठी आहे नंबर 57 कडगाव. पंधरावी चिठ्ठी आहे. कंटाळा आला नाही ना, बदलायचं आहे का? तिला बोलू ताईला द्या. तुम्ही करता का त्यांना बोलू? काढणार ना चिठ्ठी. दमली नाही ना. 15 नंबरची चिठ्ठी आहे 55 पिंपळगाव. सोळा नंबरची चिठ्ठी आहे गट नंबर 28 दत्तवाड. सतरा नंबरची चिठ्ठी आहे
गट क्रमांक 52 सरवडे. अठरा नंबरची चिठ्ठी आहे गट क्रमांक 47 तिसंगी. एकोणीस नंबरची शेवटची सर्वसाधारण महिला चिठ्ठी आहे गट क्रमांक 44 सांगरोळ. कृपया थांबा जरा. एक मिनिट. याच्यानंतर इथंच आपल्याला पंचायत समिती सभापती पदाचं पण आरक्षण आहे. 10 मिनिटं थांबा. 10 मिनिटं. पंचायत समिती सभापती पदाचं आरक्षण सुद्धा ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेच घेतलं जाणार आहे. आपण वाचून सर्वसाधारण महिला आरक्षण जे आहे त्या 19 चिठ्ठ्या आहेत त्या परत एकदा आपल्याला दाखवण्यात येतील आणि त्यानंतर उरलेल्या सर्वसाधारण ज्या आहेत त्या चिठ्ठ्या आपल्याला दाखवण्यात येतील. अजूनही प्रक्रिया संपलेली नाही. ज्यांना बाहेर जायचं आहे त्यांनी आवाज न करता बाहेर जायचं आहे. बाकी जे इथे बसलेले आहेत त्यांच्यासाठी शांतता या ठिकाणी राखायची आहे. सर्वसाधारण महिलांकरता आरक्षित झालेला पहिला गट आहे 18 कोरोची. नंबर 2 50 कसबा तारळे. नंबर 3 67 कुदनूर. नंबर 4 41 कळंबे तर्फ ठाणे. नंबर 5 43 शिंगणापूर. नंबर 6 13 कुंभोज. नंबर 7 63 गिजवणे. नंबर 8 येवलूज. नंबर 9 33 चिखली. नंबर 10 54 गारगोटी. नंबर 11 65 अडकूर. नंबर 12 3 बोरवडे. नंबर 12 31 गट क्रमांक 31 बोरवडे. नंबर 13 4 आंबार्डे. नंबर 14 57 कडगाव. नंबर 15 55 पिंपळगाव. नंबर 16 28 दत्तवाड. नंबर 17 52 सरवडे. नंबर 18 47 तिसंगी आणि नंबर 19 44 सांगरुळ. आता उर्वरित ज्या 21 चिठ्ठ्या आतमध्ये आहेत त्या अनारक्षित झालेले निवडणूक विभाग हे आहेत. आरक्षित नसलेले अनारक्षित असलेले हे निवडणूक विभाग आहेत. ते आता एक एक आपल्याला वाचून दाखवतो. त्याच्यावर काही लिहायची गरज नाही. 37 उजगाव. त्या बाजूला क्लिक करा. याच्यात लिहिलं 37 उजगाव. उचगाव करवीर. 37 उचगाव करवीर. दुसरा आहे गट क्रमांक 6 कोडोली पनाळा. तिसरा आहे गट क्रमांक 21 रेंदाळ हातकणंगले. चौथा आहे गट क्रमांक 1 शित्तूर तर्फे वारुण. पाचवा आहे गट क्रमांक 59 पेरनोली. सहावा आहे गट क्रमांक 39 गोकुळ शिरगाव. सातवा आहे गट क्रमांक 5 सातवे. आठवा आहे गट क्रमांक 7 पोर्ले तर्फ ठाणे. नववा आहे गट क्रमांक 49 राशिवडे बुद्रुक. 10वा आहे गट क्रमांक 58 उत्तूर. 11वा आहे गट क्रमांक 40 पाचगाव. 12
12वा आहे गट क्रमांक 53 राधानगरी. पुढे आहे गट क्रमांक 62 भडगाव. 62 भडगाव गडिंग्लज. 14 नंबर आहे गट क्रमांक 24 आलास शिरोळ. 15वा नंबर आहे गट क्रमांक 48 असळज गगनबावडा. 16वा आहे गट क्रमांक 64 नेसरी गडिंग्लज. 17वा आहे गट क्रमांक 61 हलकर्णी गडिंग्लज. 18वा आहे गट क्रमांक 46 निगवे खालसा करवीर. 19वा आहे गट क्रमांक 42 पाडळी खुर्द करवीर. 20वा आहे गट क्रमांक 36 वडणगे. आणि शेवटचा 21 नंबरचा आहे गट क्रमांक 45 सडोली खालसा करवीर. अशा पद्धतीने सर्वसाधारण महिला आरक्षित 19 गट, सर्वसाधारण मध्ये जे होते ते अनारक्षित झालेले निवडणूक विभाग 21 असे 40 हे झाले. ही सर्व प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे. प्रक्रियेबाबत कोणाला काही शंका? आता पुढे आपल्याला सभापती पदाची प्रक्रिया घ्यायची आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेकरता निवडणूक विभागांकरता जी आरक्षण प्रक्रिया राबवायची होती ती निवडणूक आयोगाच्या 1 ऑक्टोबर 25च्या गाईडलाईननुसार, 1 ऑक्टोबर 25च्या पत्राच्या वेळापत्रकानुसार, 7-10 ऑक्टोबरच्या मार्गदर्शनानुसार आणि वेळोवेळी प्राप्त झालेल्या अधिसूचनानुसार, नियमानुसार आणि आपल्या सर्वांसमोर पारदर्शक प्रक्रियेने ही प्रक्रिया संपलेली आहे. ज्यावेळी निवडणूक विभाग आरक्षित झाले तेव्हाच ते आम्ही विभाग वाचून दाखवलेले आहेत. त्या सर्व चिठ्ठ्या दाखवलेल्या आहेत. ह्या सर्व चिठ्ठ्या वेगळ्या ठेवण्यात आलेल्या आहेत. आता परत वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी मी ही परत हे वाचून दाखवत नाही. तर जिल्हा परिषद कोल्हापूरकरता निवडणूक विभाग आरक्षणाची प्रक्रिया संपली असं मी जाहीर करतो. सभापती आता यानंतर पंचायत समिती सभापती पदाकरता आपण पुढच्या 2.5 वर्षाकरता आरक्षण निश्चित करायची ती प्रक्रिया चालू करतोय. 2 मिनिटात सांगतो मी. या ठिकाणी आत्ताच माननीय सरांच्या अध्यक्षतेखाली आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद वेगवेगळे जे 68 निवडणूक विभाग आहे त्याच्याकरता पुढच्या पंचवार्षिक कालावधीकरता आरक्षण निश्चिती झालेली आहे. यानंतर आपण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या 12 पंचायत समिती आहेत त्या पंचायत समित्यांकरता पुढच्या 2.5 वर्षाकरता त्या पंचायत समितीचं सभापतीपद कोणत्या संवर्गाकरता आरक्षित होणार आहे त्याची सोडत एक 10 मिनिटात संपेल काढणार आहोत. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. माननीय ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडचं पत्र क्रमांक जिल्हा परिषद री 2025 प्रकरण 12/2 दिनांक 17 सप्टेंबर 25 या अन्वये आपल्याला या ठिकाणी अनुसूचित जाती श्री महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सभापती व उपसभापती पदांचे आरक्षण व निवडणूक नियम 1962 या अनुषंगाने एकूण जागा निश्चिती करून आपल्याला त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या उपस्थितीमध्ये ही सोडत काढण्याकरता त्या ठिकाणी प्राधिकृत केलेला आहे. शासनाच्या दिनांक 9 सप्टेंबर 25 रोजी क्रमांक जी जिल्हा परिषद निवडणूक 2025 प्रकरण 12/2 अन्वये जाहीर केलेल्या अधिसूचनेमध्ये कोल्हापूरमध्ये एकूण 12 पंचायत समित्या आहेत. 12 पंचायत समित्यामधलं जे आरक्षण निश्चिती आहे ती करून दिलेले आहे. 12 पैकी 2 जागा ज्या आहेत त्या अनुसूचित जाती संवर्गाकरता आहेत. पैकी 1 अनुसूचित जाती महिलांकरता आहे. 2 पैकी अनुसूचित जाती महिलांकरता 1 जागा आहे. अनुसूचित जमातीकरता 0 आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरता एकूण 3 जागा आहेत. त्यापैकी 2 जागा या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांकरता आहेत. 1 जागा ही नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरता आहे. आणि उर्वरित 7 जागा ज्या आहेत त्या सर्वसाधारण प्रवर्गाकरता आहेत. त्यापैकी 3 जागा ह्या
सर्वसाधारण महिला संवर्गाकरता आरक्षित होणार आहेत. याच्यामध्ये हे जे मी आत्ता वाचून दाखवले जे नियम आहेत, महाराष्ट्र जिल्हा परिषद प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट अँड चेअरमन्स ऑफ सब्जेक्ट कमिटी अँड पंचायत समिती, चेअरमन अँड डेप्टी चेअरमन्स, रिझर्वेशन ऑफ ऑफिसेस अँड इलेक्शन रूल 1962 किंवा महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सभापती व उपसभापती पदांचे आरक्षण व निवडणूक नियम 1962 मधील 2 फ या कलमान्वये ह्या तरतुदीनुसार आपण आरक्षण निश्चित करतो आहोत. याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे किंवा शासनाच्या अधिसूचनेमध्ये आहे. आत्ता सर जे आरक्षण जाहीर करतील हे इथून पुढच्या 2.5 वर्ष कालावधीकरता आहे. मगाशी सदस्यपदाची आरक्षण निश्चिती ही 5 वर्षाकरता होती, परंतु पंचायत समिती सभापतीचं आरक्षण हे इथून पुढच्या 2.5 वर्षाकरता त्या ठिकाणी निश्चित होणार आहेत. याच्यामध्ये काही जसं मगाशी 20 ऑगस्टच्या याच्यानुसार नियम बदलले पहिली निवडणूक, तसं याच्यामध्ये धरलेलं नाही. या 1962च्या सभापती निवडणुकीच्या नियमामध्ये कोणताही बदल केलेला नाही. तसंच याच्यामध्ये म्हणजे आपला मागच्या काही वर्षाचं आरक्षण आपण याच्यामध्ये निश्चित करतो. याच्यामध्ये अशा स्पष्ट सूचना कुठल्याच नाही ते किती करावं, पण आपण मागची संचिका जी आपण पाहिली ती आणि सद्यस्थितीमध्ये आपल्याला जे करायचं हे आहे त्याच्यानुसार आपल्या जिल्ह्यामधलं सन 2004 पासूनच्या आरक्षणाच्या आपण मागचा संदर्भ त्याच्यामध्ये घेतला आहे. 2004 मध्ये काय झालं, 2007, 2009, 2012, 2014, 2017 आणि मग आता आपल्याला 2025 आरक्षण त्या ठिकाणी टाकायचं आहे. ही 2019 पण आपण त्या ठिकाणी धरलं आहे आणि आता 2025 या अनुषंगाने निश्चिती केलेली आहे. आता सर त्या ठिकाणी क्रमवाईज त्याच्यामध्ये पण पहिल्यांदा आपण अनुसूचित जाती संवर्गाकरता आरक्षण निश्चित करणार, अनुसूचित जमातीकरता आपण त्या ठिकाणी आरक्षण निश्चित करणार जे आपल्याकडं 0 आहे. नंतर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाचं आरक्षण निश्चित होणार, शिल्लक ज्या आहेत त्या सर्वसाधारणकरता राहणार. आणि पुन्हा एकदा ह्या ज्या जागा निश्चित आहेत त्याच्यापैकी मग अनुसूचित जाती महिला 1, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 2 आणि मग बाकी 7 पैकी शिल्लक आपला एकूण 12 पैकी 6 महिला, ऑलरेडी 3 गेल्या म्हणून मग 3 ह्या महिला, अशा 3 जनरलच्या महिला या क्रमाने ते आरक्षण निश्चित होईल. मी सरांना विनंती करतो सरांनी प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू करावी. निवडणूक आयोगाच्या राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आयोगाच्या आदेशानुसार नियमावलीनुसार आपण ही प्रक्रिया आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 12 पंचायत समिती आहेत. 12 पंचायत समितींच्या सभापती पदाचं पुढील 2.5 वर्षाचं आरक्षण आपण निश्चित करणार आहे. आत्ता ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने ग्रामविकास विभाग अधिसूचना क्रमांक 2025ची जी अधिसूचना आहे दिनांक 9 सप्टेंबर 2025 नुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सभापती उपसभापती पदांचे आरक्षण निवडणूक नियम 1962 यांच्या नियमचेच महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 67च्या पोटकलम 5 नुसार पंचायत समिती सभापतींची पदे नेमून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार जिल्ह्यासाठी जे एकूण 12 पंचायत समितीची सभापती पदं आहेत त्यामध्ये 6 पदं महिलांसाठी आरक्षित राहतील. अनुसूचित जातीसाठी एकूण 2 सभापती पदं राहतील, त्यापैकी 1 महिलांसाठी आरक्षित राहील. अनुसूचित जमातीसाठी एकही सभापती पद आरक्षित नाही. नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी 3 सभापती पदं आरक्षित राहतील, त्यापैकी त्याच्या 50% म्हणजे 2 पदं ही महिलांसाठी आरक्षित राहतील. आणि सर्वसाधारणसाठी एकूण 7 उर्वरित 7 सभापती पदासाठी पदं राहतील, त्यातील 3 हे महिलांसाठी आरक्षित राहतील. हे 3 कसं ते अगोदर आपण आता उहापोह केलेलं आहे त्या पद्धतीने. आता ही प्रक्रिया राबवताना महाराष्ट्र शासन ग्रामविकासचं अवर सचिवांचं 17 सप्टेंबर 2025चं जे पत्र प्राप्त झालेलं आहे त्या पत्रामध्ये मी आत्ता सांगितलं तसं 9 सप्टेंबर 2025ची राजपत्र प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. आणि पंचायत समिती सभापती आरक्षणाच्या संदर्भात आपले लक्ष द महाराष्ट्र जिल्हा परिषद प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट अँड चेअरमन ऑफ सब्जेक्ट्स कमिटीज अँड पंचायत समिती चेअरमन अँड डेप्टी चेअरमन, रिझर्वेशन ऑफ ऑफिसेस अँड इलेक्शन रूल्स 1962 या नियमाकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे. या नियमातील नियम 2 फ चे उपनियम 2 ते 6 मध्ये पंचायत समिती सभापतीच्या आरक्षणासंदर्भात करावयाची कार्यवाही नमूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार या संदर्भात आवश्यक ती पुढील कार्यवाही करावी अशा पद्धतीचं पत्र 17 सप्टेंबरला प्राप्त झालेलं आहे. सभापती जे नियम जे आहेत
1962चे नियममधल्या 2 फ उपनियम 2 ते 6चा संदर्भ घेतला असता त्या संदर्भानुसार आपण प्रक्रिया पुढील प्रमाणे करणार आहे। नियम 2 फ मधील तरतुदीनुसार प्रथम आपणास अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग या प्रवर्गाकरता आरक्षण निश्चित करावे लागेल। सदर नियमामध्ये पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण निश्चित करताना मागील किती कालावधीचा विचार करावा याबाबत स्पष्ट तरतूद नाही। आता ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने 2025चे पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण निश्चित करताना सन 2004 पासून ते सन 2019 पर्यंत निश्चित करण्यात आलेल्या पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण विचारात घेण्यात आलेले आहे आणि त्यानुसार आरक्षण जिल्ह्याच्या अधिकार क्षेत्रातील पंचायत समित्या गठीत होऊन लगत नंतरच्या दिवसापासून सुरू होणाऱ्या 2.5 वर्षाच्या कालावधीकरता आपण आरक्षण निश्चित करणार आहे। आता ही प्रक्रिया सुरू करताना आपण सुरुवातीला अनुसूचित जातीपासून सुरू करू। शासनाच्या 9 सप्टेंबरच्या अधिसूचनेनुसार अनुसूचित जातीकरता 2 जागा निश्चित करायच्या आहेत, त्यापैकी 1 जागा स्त्री संवर्गासाठी द्यायची आहे। आत्ता जे सांगितलं ते नियम 2 फ 2 अ नुसार सर्वप्रथम अनुसूचित जातीसाठी सभापतींचे पद निश्चित करताना पंचायत समितीनिहाय अनुसूचित जातीचे लोकसंख्येच्या रकाना उतरत्या क्रमाने लावून यापूर्वी आरक्षित असल्यास सदर पंचायत समिती वगळण्याबाबत सूचना आहेत। आपल्या जिल्ह्यातल्या 12 पंचायत समितींचं अनुसूचित जातीनुसारचं जर लोकसंख्या उतरत्या क्रमाने लावली तर मी 12च्या 12 क्रमांक वाचून दाखवतो। क्रमांक 1 हातकणंगले, 2 करवीर, 3 शिरोळ, 4 पन्हाळा, 5 कागल, 6 राधानगरी, 7 शाहूवाडी, 8 गडिंग्लज, 9 चंदगड, 10 बुदरगड, 11 आजरा आणि 12 गगनबावडा यांची जर आपण तुलना केली तर आरक्षणाचं वर्ष जवळपास सर्व ठिकाणी किमान एकदा राहिलेलं आहे आणि बुदरगडला 4 आणि 14, गगनबावडा 4 आणि 17 असं 2 वेळा राहिलेलं आहे। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी किमान एकदा राहिलेलं आहे। लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने आणि यापूर्वीचं आरक्षणाचं वर्ष लक्षात घेता पहिल्या ज्या 2 पंचायत समिती आहेत ज्या ठिकाणी अनुसूचित जातीची लोकसंख्या जास्त आहे, हातकणंगले अनुसूचित जातीची लोकसंख्या 80,244 आणि करवीर अनुसूचित जातीची लोकसंख्या 73,651। त्यानंतर 3 नंबरची जस्ट माहितीसाठी मी लोकसंख्या वाचून दाखवतो। शिरोळ 48,316। उतरत्या क्रमाने हातकणंगले आणि करवीरची लोकसंख्या अनुसूचित जातीची लोकसंख्या जास्त असल्यामुळे नियम 2 फ याच्यानुसार नियम 1962 मधला नियम 2 फ नुसार तालुका हातकणंगले आणि करवीर या पंचायत समितीचं सभापती पद अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आरक्षित होत आहे। सर्वांच्या लक्षात आलं? सर्वांच्या? यानंतर आता अनुसूचित जातीचं आरक्षण निश्चित झालं। हे सर्व नियम आम्ही वाचून दाखवतोय, तो प्रक्रियेचा भाग आहे, आपल्या सर्व लक्षात यावं यासाठी हे नियम वाचून दाखवतोय। यानंतर अनुसूचित जमातीसाठी पंचायत समिती सभापती पदासाठी एकही जागा आपल्याला 9 सप्टेंबर 25च्या राजपत्रानुसार आरक्षित ठेवण्यात आलेली नाही। त्यामुळे आपण आता पुढे नागरिकांच्या मागास प्रवर्गाकडे वळू। नागरिकांच्या मागास प्रवर्गाबाबत सर्व प्रवर्गातील नागरिकांच्या मागास प्रवर्ग तसेच सर्व प्रवर्गातील स्त्रियांसाठी राखीव पदासाठी सोडत काढण्यासाठी आपल्याकडे 2 विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची सोडत काढताना जो आपला 1962चा नियम आहे त्यामधला 2 फ 4 ब नुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी सभापतींचे आरक्षण निश्चित करताना यापूर्वी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झालेले पंचायत समिती वगळून म्हणजे करवीर आणि हातकणंगले वगळून उर्वरित पंचायत समितीमधून म्हणजे उर्वरित 10 पंचायत समितीमधून सोडत पद्धतीने निश्चित करण्याबाबत निर्देश आहेत। तसेच यापूर्वी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित झालेले पंचायत समिती वगळण्याबाबत सूचना आहेत। त्यानुसार नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी यापूर्वी आरक्षित झालेले पंचायत समिती त्याचं जे विवरण आहे 12च्या 12 पंचायत समितीचं विवरण मी एकदा वाचून दाखवतो। हातकणंगले 2009 आणि 2017 महिला, 2009ला नामाप्र, 2017ला नामाप्र महिला, करवीर 2004 नामाप्र महिला, 2012 नामाप्र, शिरोळ 2004 नामाप्र, 2014 महिला। मी आता फक्त महिलाच म्हणतो, जिथे महिला म्हणत नाही तिथे फक्त नामाप्र आहे। पन्हाळा 2004 आणि 2009 महिला, कागल फक्त 2014, राधानगरी 2007 आणि 2019 महिला, शाहूवाडी 2012 महिला आणि 2019, गडिंग्लज 2007 महिला आणि 2017, चंदगड 2012 महिला
बुदरगड 2009 आणि 2017 महिला, आजरा 2014, गगनबावडा 2007 आणि 2019 महिला. ही जर माहिती बघितली तर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरता जे 3 पंचायत समिती आपल्याला आरक्षित करायच्या आहेत त्यामध्ये 12 पंचायत समितीमधल्या 2 पंचायत समिती आपण वगळल्या अनुसूचित जातीच्या, तर उर्वरित 10 पंचायत समितीमध्ये 9 पंचायत समिती म्हणजे 12 पैकी मी पहिल्यांदा सांगतो 12 पैकी 9 पंचायत समितीमध्ये 2004 ते 2019 या कालावधीमध्ये 2 वेळा आरक्षण आहे 9 पंचायत समितीमध्ये. आणि उर्वरित कागल, चंदगड, आजरा या 3 पंचायत समितीमध्ये कागलला 2014, चंदगड 2012, आजरा 2014 असं 3 पंचायत समितीमध्ये 2004 ते 2019 या कालावधीत फक्त 1 वेळा आरक्षण पडलेलं आहे. त्यामुळे कागल, चंदगड, आजरा पंचायत समिती सभापती पद नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग या प्रवर्गाकरता आरक्षित करण्यात येत आहे. मग हे 3 पंचायत समिती नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी या अगोदरचं आरक्षण विचारात घेऊन निश्चित झाल्या. पंचायत समिती कागल, चंदगड, आजरा या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या. आता आपलं आरक्षण जे निश्चित करायचं होतं अनुसूचित जातीसाठी 2, अनुसूचित जमाती 0, नागरिकांचा मागास प्रवर्ग 3 असे 5 ज्या पंचायत समिती आहेत त्यांचं आरक्षण आपलं निश्चित झालं. आता याच्या पुढचं जे आहे उर्वरित 7 आहेत ते सर्वसाधारणसाठी आहे. आता याच्या पुढे आपण महिलांची सोडत आपण काढणार. महिलांची सोडत काढताना पहिल्यांदा आपण अनुसूचित जाती महिलांची सोडत काढणार. अनुसूचित जाती महिलांची सोडत काढताना नियम 1962चा नियम 2(फ)(5)(अ) नुसार अनुसूचित जाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला संवर्गात आरक्षण निश्चित करताना आपल्याला जी प्रक्रिया राबवायची ती दिलेली आहे. अनुसूचित जातीकरता 2 आरक्षित जागा ज्या झालेल्या आहेत त्यामधून 1 जागा महिलांकरता आरक्षित ठेवायची आहे. अनुसूचित जातीच्या यापूर्वी आरक्षित झालेल्या 2 पंचायत समितीमधून महिलांकरता सोडतीद्वारे जागा आपल्याला आरक्षित करावी लागतील. कारण या 2 पंचायत समिती हातकणंगले आणि करवीर आहेत तिथे 2007ला आणि 9ला जे आरक्षण होतं ते महिलांसाठी आरक्षण यापैकी कुठेही नव्हतं. त्यामुळे दोन्हीमधलं जर एका ठिकाणी महिला असतं तर आपण दुसरं डायरेक्टली निश्चित केलं असतं. दोन्ही ठिकाणी महिला नव्हतं त्यामुळे हातकणंगले आणि करवीर या 2 चिठ्ठ्या टाकून या दोन्हीमधली एक आहे ती महिलांसाठी आरक्षण आहे ते निश्चित केलं जाईल. तर आता ह्या 2 चिठ्ठ्या आहेत करवीर चिठ्ठ्या टाकताना त्यांच्यासमोर घेऊ नका, टाकून द्या असे टाकून द्या त्यांना लक्षात. दुसरी आहे हातकणंगले. ते म्हणून सर बरणी घेतली छोटी परत ते फिरलंच नसतं. दोन असल्यामुळे हां त्याच्यात मोठ्या ह्याच्यात फिरलंच नसतं. करवीर आणि हातकणंगले पहिल्यांदा तुम्ही भरपूर हलवा नंतर त्यांना पण हलवू दे. या बेटा या कोणतरी एक जण भरपूर हलवते एकदा हलव परत हे हलवा असं उलट असं उलट पलट करा समोर बघा समोर हलवा. या दोन्ही दिले तुम्हीच उघडा एक चिठ्ठी काढून द्यायची उघडा असं कोर फिरवा नाही का. हा ठीक आहे ठीक आहे एकच द्यायची दोन्ही ते. अनुसूचित जाती महिला सभापती पदासाठी पंचायत समिती आहे. पंचायत समिती हातकणंगले. बसा बेटा काय वेळ किती. त्यानंतर नागरिकाचा मागासवर्ग प्रवर्गाकरता महिलांसाठी सोडत काढताना अनुसूचित जाती आरक्षित नसलेलं आहे करवीर.
महिलांसाठी आरक्षित नसलेलं अनुसूचित जाती. यानंतर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरता आपल्याला 3 जागा आहेत. 3 जागा आपण कागल, चंदगड, आजरा या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरता आरक्षित झालेल्या आहेत. या 3 जागांमधून महिलांकरता 2 जागा आरक्षित ठेवायच्या आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरता 3 पंचायत समितीपैकी ज्या 3 आहेत कागल, चंदगड, आजरा, यापैकी चंदगड पंचायत समिती यापूर्वी सन 2012 साली चंदगड पंचायत समिती सभापतीपद महिलांसाठी आरक्षित होते. आपण कागल, चंदगड आणि आजरा बघितलं तर त्या ठिकाणी एकदाच नामापर होतं, त्यामुळे 3 पंचायत समिती निश्चित केल्या. यापैकी चंदगड जे आहे 2012ला महिलांसाठी आरक्षित होतं, त्यामुळे चंदगड आपण यातून ड्रॉप करणार आहे आणि उर्वरित कागल आणि आजरा हे 2 उर्वरित राहतात. 3 पैकी 2च आपल्याला महिला आरक्षणासाठी ठेवायचे आहेत. चंदगडला यापूर्वी जे नामापर होतं ते महिलांसाठी होतं, त्यामुळे चंदगड वगळून कागल आणि आजरा जे उर्वरित 2 राहिलेले आहेत ते 2 याच्यासाठी चिठ्ठ्या टाकण्याची गरज पडणार नाही. पंचायत समिती नामाप्रसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरता जे 3 पंचायत समिती आहेत त्यापैकी कागल आणि आजरा या महिलांकरता आरक्षित होत आहेत. कोणाला काही शंका यामध्ये? यानंतर सर्वसाधारण महिलांसाठी ज्या 7 पंचायत समिती राहिलेल्या आहेत, या 7 पंचायत समितीमध्ये 3 जागा आपल्याला महिलांकरता आरक्षित ठेवायच्या आहेत. या 7 पंचायत समितीपैकी शिरोळ, पन्हाळा, बुदरगड, राधानगरी, गडहिंग्लज या तालुक्यामध्ये 2 वेळा महिलांकरता आरक्षण यापूर्वी होतं. शिरोळ 2007-19, पन्हाळा 14-19, बुदरगड 7-19, राधानगरी 4-12, गडहिंग्लज 4-14 असं शिरोळ 1, 2, 3, 4, 5 पंचायत समितीमध्ये 2 वेळा महिलांसाठी यापूर्वी आरक्षण होतं. गगनबावडा आणि शाहूवाडी इथे 1 वेळा आरक्षण होतं. गगनबावडा 2012, शाहूवाडी 2017 असं 1 वेळा. त्यामुळे गगनबावडा आणि शाहूवाडी हे सर्वसाधारण महिला या प्रवर्गाकरता यापूर्वी आरक्षित होते आणि हे जे 2 पंचायत समिती 1 वेळा होत्या त्या गगनबावडा आणि शाहूवाडी या महिलांसाठी आरक्षित करण्यात येत आहेत. आणि उर्वरित जे 5 आहेत शिरोळ, पन्हाळा, बुदरगड, राधानगरी, गडहिंग्लज या ठिकाणी यापूर्वी आरक्षण नव्हतं, त्यामुळे या 5 मधून 1 चिठ्ठी आहे, ती 1 चिठ्ठी आपण काढणार आहे. बरोबर सर. गगनबावडा आणि शाहूवाडी 1 वेळा होते, ते आले आणि उर्वरित 5 आहेत ते 2 वेळा होते. उर्वरित 5 2 वेळा होते, त्यामुळे त्या 5 मधून 1 आपण निश्चित करणार. आणि गगनबावडा आणि शाहूवाडी 1 वेळा होतं, ते दुसरी वेळ म्हणून यावेळी बाय डिफॉल्ट येणार. जे 2 वेळा होते त्यामधले आपण 1 आता काढतोय. त्यामध्ये पहिले आहे शिरोळ, दुसरी पन्हाळा पंचायत समिती, तिसरी बुदरगड, चौथी राधानगरी, आणि 5वी गडहिंग्लज. चला बेटा, ती पलीकडची घ्या आता. हलवा थोडंसं, एकच काढा चिठ्ठी.
एक काढायची कोणती? सर्वसाधारण महिलांसाठी तिसरा पंचायत समिती आहे पंचायत समिती बुदरगड. पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण प्रक्रिया संपलेली आहे. मी परत एकदा शेवटी अनुसूचित जातीसाठी हातकणंगले करवीर, नागरिकांचा मागासवर्ग कागल चंदगड आजरा, अनुसूचित जमाती 0, अनुसूचित जाती महिला हातकणंगले आणि करवीरपैकी हातकणंगले, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग कागल चंदगड आजरापैकी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला कागल आणि आजरा, आणि सर्वसाधारण महिलांसाठी सर्वसाधारण जे अनारक्षित होते त्यामधले सर्वसाधारण महिलांसाठी गगनबावडा शाहूवाडी आणि बुदरगड, आणि अनारक्षित राहिलेले पंचायत समिती सभापतीचे पंचायत समिती आहे शिरोळ पन्हाळा राधानगरी आणि गडिंग्लज. कोल्हापूर जिल्ह्याची पंचायत समिती सभापतीची आरक्षणाची प्रक्रिया अशा पद्धतीने संपलेली आहे. धन्यवाद. अरे आपण पत्रकारांनी आपण सर्वजण आला 1955 पासून आम्ही आरक्षण द्यायचो. पहिल्यांदा पारदर्शक अतिशय चांगली लोकांची समजूत आणि समजदारपणानं आपण आरक्षण टाकल्याबद्दल आपला जाहीर आहोत. थँक्यू. सर्व उपस्थितांचे सर्व पत्रकार मित्रांचे आणि आदरणीय सरांचे मनापासून धन्यवाद.